नमस्कार. COEP ABVP यांच्या पेजवरून आपण आज जी काही एकूण आत्मनिर्भर भारत ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. विविध क्षेत्रांच्या माध्यमातून शिक्षण असेल, इनोव्हेशन असेल, असे वेगवेगळ्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या वक्त्यांना बोलवून हा विषय समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. तसंच आज आपण शेतकरी आणि शेतमजूर लेबर्स हा विषय समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. त्यांच्या दृष्टिकोनातून आत्मनिर्भर भारत. त्यापूर्वी मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद COEP यांचा खूप आभारी आहे की त्यांनी मला ही या ठिकाणी विचार मांडण्याची संधी दिली. माझा परिचय करून द्यावा लागेल. मी चंदन सर्जेराव पाटील, सातारा जिल्ह्यातला आहे. BTech ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग असं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथून शिक्षण घेतलं. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक आहे 1997 सालापासून. सध्या माझ्याकडे भारतीय किसान संघ महाराष्ट्र प्रांत संघटन मंत्री अशी जबाबदारी आहे आणि शेतकऱ्यांसाठी मुळातून काम करण्याची संधी या निमित्ताने मिळत आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळते आहे, काम करण्याची पण संधी मिळते आहे. मुळात आजच्या विषयामध्ये विषय प्रवेश करत असताना मला जे वाटतं की याची जी काही आकडेवारी आणि सगळा विषय आहे हा सगळा सर्व समाज माध्यमांमध्ये म्हणजे सोशल मीडियामध्ये आणि सगळीकडं उपलब्ध आहे. त्याची चर्चा अजूनही चालू आहे. आत्मनिर्भर पॅकेजचं डिकोडिंग हे अजूनही होत राहील. एकूण 20 लाख कोटीचं हे पॅकेज, त्यातलं शेती विषयासाठी 1,63,000 कोटी रुपयाचं पॅकेज हे आपल्या सगळ्यांसाठी हे पुढच्या काळामध्ये त्याच्या योजना बनवून हे येणार आहे. परंतु या सगळ्या याच्यामध्ये आपण हे समजून घेतलं पाहिजे की या सगळ्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सगळं जगच संकटात असताना एकूण त्या देशाने जे काही पॅकेजेस सगळ्यांसमोर ठेवले त्यातलं जगातलं सगळ्यात मोठं पॅकेज हे आपल्याला या ठिकाणी आत्ता उपलब्ध झालेलं आहे आणि आपण त्याचा एक प्रकारे लाभ पण घेतो आहोत. तर आपल्याला लक्षात येईल की आपल्या शासनाने अशा पद्धतीचा जो विचार केलेला आहे की एकूण GDPच्या 10% असं हे पॅकेज जे जगातलं सगळ्यात मोठं पॅकेज आहे असं आपल्याला याच्यामध्ये लक्षात येतं. आपण त्याच्याबद्दल वारंवार ऐकतो पण आहोत. आणि असं असताना सुद्धा जे काही मोठं संकट आलेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी, हे सगळी योजना, त्याचं नीट व्यवस्थित योजनांमध्ये त्याचं रूपांतरण होऊन सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत, गावांपर्यंत, गरजूंपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत, मजुरांपर्यंत हा सगळा निधी हा पोहोचणं हे एक पुढच्या काळातलं मोठं चॅलेंज असणार आहे असं मला वाटतं. आणि यमाजी मालकर जे एक पत्रकार आहेत, एक द्रष्टे लेखक आहेत, त्यांनी असं म्हटलं की हे एक प्रकारे पैशाची पेरणी आहे. म्हणजे हे थेट अनुदान पण काही अंशी आहे, काही कर्जरूपाने येणार आहे, विविध योजनांच्या माध्यमातून येणार आहे. पण जसं आपण म्हणतो की पैसा झाडाला लागतो का, तर झाडाला लागत नाही हे माहिती आहे, परंतु त्याची काही व्यवस्था करावी लागते, काही पैसा गुंतवावा लागतो. तशा पद्धतीची पैशाची एक प्रकारे पेरणी आहे. त्यामुळे हे 20 लाख कोटी इट इज नॉट सफिशियंट अमाऊंट तसं म्हटलं तर. परंतु भारताला एक सक्षम आणि आर्थिक महासत्ता बनवायचं असेल तर पुरेशी अशी ही तरतूद आहे असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आता समोर येतं आहे. फक्त त्याचा उपयोग करण्यासाठी आपण आपली स्वतःची सिद्धता ही कशी करणार हा मात्र एक चॅलेंजिंग अशा पद्धतीचा हा विषय असू शकतो. आणि म्हणून आपण सगळेजण
त्या सगळ्या गोष्टीसाठी अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत आहोत की हे सगळं कसं होणार. मुळात एक दृष्टिकोन आपण मनामध्ये ठेवून या सगळ्याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं की भारत हा खूप पूर्वीपासून, प्राचीन काळापासून हा एक सार्वभौम देश हा राहिलेला आहे आणि प्रदीर्घ अशी त्याची परंपरा आहे. कालावधीमध्ये मी जाणार नाही, वेगवेगळे त्याचे उल्लेख आहेत, आपण त्याचा अभ्यास नक्की करू शकतो. परंतु सगळ्या जगाला सर्व काही देणारा देश असं आपलं वर्णन, आणि अनेक जण आपल्याकडे त्या आशेने बघतात, आजही बघतात. एक प्रकारे जसं मी म्हटलं, आत्मनिर्भर भारताचं डिकोडिंग हा एक पुढचा आणखीन अनेक काळ, बराच काळ, बरेच दिवस, बरेच महिने चालणारा विषय राहील. तर त्याचप्रमाणे आपल्या भारताचंही एकूण संस्कृतीचं, कल्चरचं, इथल्या एकूण सगळ्या आपल्या परंपरागत सिस्टम्सचं डिकोडिंग हे पाश्चात्य लोक करत आलेले आहेत. आणि त्यातून अनेक गोष्टी शिकत शिकत त्यांनी त्यांचा पण विकास केला आणि जगाला पण अनेक गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. त्याचा आधार हा आपलीच एकूण आपल्या इथल्या जे काही व्यवस्था आपल्या पूर्वजांनी निर्माण केल्या त्याच होत्या असं आपण म्हणू शकतो. आणि त्याचा सगळ्याचा विचार करत असताना आपल्या इथं जे काही मूलभूत मुद्दे तयार झाले, विचार तयार झाले, ती जीवनमूल्य तयार झाली, ज्यांनी समाज बनत असतो. मग त्याचे आधार काय राहिलेले आहेत, तर त्याचे आधार ही सगळी जीवनमूल्य. त्या जीवनमूल्यांच्या ह्याच्यामध्ये आपण जाणार नाही. परंतु आजच्या पार्श्वभूमीवर त्या जीवनमूल्यांचा विचार करत असताना आपल्याला असं लक्षात येईल की मूळ जे प्रश्न निर्माण झालेले आहेत आत्ताच्या काळामध्ये, अगदी हा कोरोनाचा प्रश्न असेल, ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न असेल, शहरीकरण असेल, बेरोजगारी असेल, पर्यावरणाचे आणखीन विविध प्रश्न निर्माण झालेले आहेत. हे सगळे प्रश्न मला असं वाटतं की दोन घटकांमुळे या पृथ्वी तलावरती आहेत. त्यातला एक घटक आहे स्वतः माणूस, आणि तो माणूस ज्या अपरिमित पैशाच्या पाठीमागे लागला तो पैसा. तर या दोन घटकांनी या सगळ्या पृथ्वीवरती जे काही प्रश्न निर्माण करून ठेवलेले ते आहेत असं मला वाटतं. याचा अर्थ माणूस महत्त्वाचा नाही का, याचा अर्थ पैसा महत्त्वाचा नाही का, तर दोन्ही आवश्यक आहे. माणूसही महत्त्वाचा आहे. माणूस फक्त त्यांनी त्याचा जी भूमिका आहे ती योग्य पद्धतीने केली तर या पृथ्वीवरती आनंद, सुख नांदेल. अन्यथा त्याच्यासाठीच तो प्रश्न निर्माण करून ठेवेल. आपल्याच पायावरती माणूस कुऱ्हाड मारून घेतोय हे आपल्याला पदोपदी जाणवत आहे. परंतु या कोरोनाच्या काळामध्ये या गोष्टी, याचं चिंतन अनेक जण करतात की हे सगळं आपल्याला परिस्थिती कशी बदलवता येईल. आता हे सांगायचं कारण असं की पैसा हे काही परमेश्वर नाही आहे, आत्ता झालेला आहे तो आत्ताच्या काळामध्ये. पण आपल्याला लक्षात येतं की या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला अत्यंत मर्यादित पैसा उपलब्ध आहे, तरीसुद्धा आपण आपलं जीवन जगतो आहोत. आपल्याला अनेक गोष्टी, छंद, फिरणं, हे ते सगळं बंद आहे. परंतु जीवनावश्यक ज्याला म्हणतात अन्न, वस्त्र, निवारा, या गोष्टी या आत्ता गरजेच्या नाही. पूर्वी केव्हा तरी पैसा हा आपल्याला मिळाला, त्यातून आपली ही साधनं आपण निर्माण केली. परंतु आत्ता ते आवश्यक आहे का, तर तातडी नाही आहे. किती आवश्यक आहे हे आपल्याला लक्षात आलेलं आहे की पैसा हे काही परमेश्वर नाही आहे, ते एक साधन आहे. तर त्याच्या पाठीमागे आपण किती पळायचं मृगजळासारखं. आणि म्हणून आपण पाहतो की अनेक लोक या पैशाच्या शोधामध्ये जगभर फिरले, रिसोर्सेसच्या याच्या पाठीमागं जगभर फिरले. त्यातला पैसा हा मुख्य हे होता. आणि दुसरं, आता शहरीकरण जे झालं ते कशामुळे झालं, तर पैसा कमवायला आपल्याला शहरात जायला पाहिजे. शहरामध्ये तो सहज उपलब्ध असतो. आणि मग त्याचं एक प्रकारे रिव्हर्स मायग्रेशन ज्याला काही ठिकाणी म्हटलं जातं आत्ता, तर ते आत्ता होताना आपण पाहतो की बरेच जे लोक खेड्यातून शहरात आले, साधारण ही प्रक्रिया 1980च्या आसपास सुरू झालेली आपण पाहतो. आणि त्या काळामध्ये करिअरिस्टिक असा अप्रोच हा सगळ्यांनी घेतला. म्हणजे पूर्वी इंग्रज इथं येण्यापूर्वी आपल्या इथली भारतातली शेती आणि गावं आणि सगळ्या व्यवस्था या स्वायत्त होत्या. अन्य जे आक्रमक इथं आले, मुस्लिम आक्रमक आले, त्यांनी 700 वर्ष इथं राज्य केलं असं आपण इतिहासामध्ये पाहतो. परंतु त्यावेळेला जेवढं नुकसान झालं नाही, तर ती स्वायत्तता ही पूर्णपणे इंग्रजांनी ही आपली नष्ट केली. आणि शेतीच्या बाबतीमध्ये म्हणायचं तर उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी असं जे होतं ते
करन्सी, चलन, पैसा याच्या आधारावरती हे गणित बरोबर उलटं केलं आणि नोकरी, व्यापार आणि शेती हे बरोबर उलटं उतरण ही अशा पद्धतीची तयार झाली. हे सूत्र बरोबर उलटं झालं आणि म्हणून आज आपल्याला पाहतो आपण की शेतकरी असो, मजूर असो, त्यांना आर्थिक सन्मान नाही, कारण त्यांच्याकडे खिशामध्ये कॅश नाही, पैसा नाही किंवा त्यांच्याकडे पैशाचे निश्चित स्रोत नाहीत. आणि म्हणून सगळेजण शेती सोडून, निसर्ग सोडून, खेडी सोडून जिकडे पैसा आहे तिकडे म्हणजे शहराकडे जाताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून आता हे जे काही 20 लाख कोटीचं पॅकेज आहे, हे पेरणी आहे, याच्यातून आपल्याला या सगळ्या व्यवस्था या जिथल्या जिथे पुन्हा आणता येतील का? महात्मा गांधीजींनी असं म्हटलं होतं की शेती हा या भारताचा आत्मा आहे, असं त्यांनी म्हटलंय. असं का म्हटलं तर शेतीवरती या देशातल्या 60% जनतेची उपजीविका आहे. आणि ही उपजीविका असल्यामुळे जर शेती हा त्याच्यावरती जर घाला आला तर या देशाचा आत्माच संपून जाईल, हा देश संपून जाईल, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्या अर्थाने आपल्याला विचार करायला पाहिजे की अशा पद्धतीनं शेतीचा हा विचार आपल्या स्वातंत्र्याच्या काळापासून जर झाला असता तर आजचे अनेक प्रश्न निर्माणच झाले नसते. मुळात महात्मा गांधींचा विचार होता तो शाश्वत विचार होता की खेड्याकडे चला, असं त्यांनी म्हटलं होतं. खेड्यांचा विकास करूया असं म्हटलं होतं. त्याच्याऐवजी आपण उद्योग प्रधान अशा पद्धतीची एक व्यवस्था, त्यातही अवजड उद्योग, मोठे उद्योग. खरं तर आपल्या देशाने फार पूर्वी प्राचीन काळी ज्या पद्धतीनं सांपत्तिक प्रगती केली होती, आपला देश समृद्ध होता, तो जसा निसर्गाने समृद्ध होता तसा आपल्याकडे विपुल प्रमाणामध्ये धन सुद्धा जमा झालेलं होतं. ते कशाच्या आधारावरती जमा झालं होतं तर ग्रामीण भागामध्ये जे काही आमच्याकडे मसाले आणि अशा पद्धतीचं जे काही निर्मिती होत होती निसर्गामध्ये, त्याचा आम्ही व्यापार करत होतो. आणि वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन, म्हणजे आपलं हे इसवी सनाला सुरुवात होऊन 100 वर्ष झाली होती, त्या काळात 27,000 मेट्रिक टन 27,000 कोटी रुपयाचा मसाल्याचा व्यापार आपला हा त्यावेळेला होता, असा उल्लेख आपल्याला आढळतो. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जो एका गोष्टीचं मी सांगितलं, असं अनेक बाबींमध्ये आपण सगळ्या जगाला खूप गोष्टी पुरवत होतो. आता हे मसाले कुठे जात होते? युरोप आणि गल्फ कंट्रीजमध्ये. त्या ठिकाणचं जे मांस टिकवणं, त्याला चव आणणं, याच्यासाठी याचा उपयोग होत होता. आणि हे आपण जगाला दिलं. त्याचबरोबर शेतीचे जसे हे प्रॉडक्ट दिले, प्रक्रिया करून ते दिले, त्याचबरोबर आपल्या गावामध्ये, आपल्या ग्रामीण भागामध्ये जे उद्योग होते, त्या उद्योगांमध्ये जे निर्माण होत असणाऱ्या ज्या वस्तू होत्या त्या जगभर जात होत्या. म्हणजे आपण ज्याला आता अलीकडच्या भाषेमध्ये 12 बलुतेदार अशी एक व्यवस्था होती, तर ते खरे 12 बलुतेदार नव्हे, ते तंत्रज्ञ होते, ते उद्योजक होते. आजही जर आपण पाहिलं की ग्रामीण भागामधले जे काही आपली मंदिर आहेत, शिल्प आहेत, विहिरी आहेत, किंवा खूप पूर्वी म्हणजे अगदा अलीकडं म्हटलं तर आपण अहिल्यादेवी होळकरांचा उल्लेख करू शकतो की त्यांनी ज्या विहिरी निर्माण केल्या, तो काळ खूप अलीकडचा आहे. त्या विहिरी सुद्धा आज सुद्धा त्यांना पाणी आहे. ही जी व्यवस्था त्यांनी निर्माण केली, ते जे काही ज्ञान होतं, भूजलाचं असेल, एकूण पर्यावरणाचं असेल, म्हणजे कुठे चांगल्या पद्धतीचं वातावरण राहू शकतं अशा ठिकाणी त्यांनी राजधान्या पण केलेल्या होत्या. असं अनेक ठिकाणी ग्रामीण स्वाभाविक ज्ञान हे आपल्याकडे उपलब्ध होतं. ते अनुभवातून आलेलं होतं, काही चिंतनातून आलेलं होतं, काही पूर्वापार आपल्याकडे ज्या मूलभूत गोष्टी आलेल्या होत्या त्याच्यातून ते निर्माण झालेलं असं ते ज्ञान होतं. त्यामुळे ते शाश्वत होतं. आणि ह्या ज्ञानाच्या आधारावरती आम्ही ही प्रगती केलेली होती. असा उल्लेख आढळतो की आपल्या इथे झारखंड आणि या सगळ्या परिसरामध्ये जे काही लोखंड मिळतं त्याचं ज्ञान आपल्या मंडळींना होतं. आणि त्यातून जे वस्तू तयार व्हायच्या, त्या उपकरणं तयार व्हायची, ते इंग्रजांनी असं लिहून ठेवलेलं आहे की भारतामध्ये निर्माण होणारं जे स्टील आहे, त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या जे वस्तू आहेत, त्या वस्तू, ते जे स्टील आहे ते इतकं शुद्ध आहे की आपल्या इथे आपण इंग्लंडमध्ये जे ऑपरेशनसाठी, जे काही शस्त्रक्रियेसाठी जे हत्यारं वापरतो, त्यासाठी जे स्टील वापरतो, त्यासाठी कितीतरी शुद्ध स्टील हे भारतामध्ये घराघरात तयार होतं. म्हणजे आपले जे लोहार होते, आपले जे ओतारी होते,
हे जे होते हे आपले ग्रामीण उद्योजक होते. आणि नंतरच्या काळामध्ये इंग्रजांनी या सगळ्याच व्यवस्थांची उपेक्षा होईल अशी एक व्यवस्था, शिक्षण पद्धती ही आणली, जी पूर्वी आमची स्किल बेस होती. माणूस स्वतःमधला अंगभूत कौशल्य ओळखून त्याच्यावरती आपल्या जीवनाचं पुढची मार्गक्रमणा करत होता आणि त्यांना तो सन्मान होता. त्याच्याऐवजी करन्सी केंद्रित, पैसा केंद्रित अशी व्यवस्था ही आल्यामुळे इंग्रजांनी ही जी प्रतिष्ठेच्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या नष्ट केल्या. त्यातून परस्परावलंबन संपलं. ज्याच्याकडे पैसा अधिक तो स्वामी, तो मालक अशी स्थिती आली. त्यातून शेतकरी आणि मजूर आणि उद्योजक आणि श्रीमंत गरीब असे वर्ग निर्माण झाले. या वर्ग संघर्षातून जे पुढचे विचार निर्माण झाले ते कम्युनिझम आहेत, ते सोशलिझम आहेत. आणि तो विचार नंतर आपण शॉर्टकट म्हणून तो स्वीकारला. आणि म्हणून आपल्या देशामध्ये जे शाश्वत दिशेने जायच्याऐवजी आम्ही अशा अशाश्वत विचारांवर मार्गक्रमण करत आणि आत्ताच्या काळामध्ये कॅपिटलिझम, भांडवलशाही या दिशेने आपण गेलो. आणि आपण त्याचे परिणाम आता पाहतो आहोत की या सगळ्याचे परिणाम म्हणून असंख्य लोक हे सुखी नाही आहेत, आनंदी नाही आहेत. आणि मग आजच्या विषयाचा 20 लाख कोटीचा विचार करत असताना आकडेवारी तर खूप काही सांगता येऊ शकते, परंतु आम्ही याच्याकडे कसं बघायचं आहे, आम्ही आत्मनिर्भर म्हणजे नेमकं काय, तर ही पार्श्वभूमी मुद्दाम सांगितलेली आहे की हे सर्व काही जर आपण पाहिलं की 7 ते 10 कोटी मजूर किंवा मायग्रंट्स हे वेगवेगळ्या ठिकाणून आपापल्या ठिकाणी जात आहेत, अजूनही जात आहेत. आणि त्यांचे प्रश्न हे समोर येत आहेत. आणि त्यांच्या मनामध्ये जी देशाबद्दलची जी भावना आहे त्या भावनेला एक विपरीत रूप द्यायचं पण काम काही अराष्ट्रीय वृत्ती करतायत. त्यांनी करू देत, परंतु शासनाचं काम करत आहे, आपण आपलं काम करतोय, समाजाचं काम करतोय. असंख्य ठिकाणी या सगळ्या लोकांना मदत करायचं काम हे समाज पुढे होऊन करत आहे. समाजातल्या अनेक संघटना, संस्था, व्यक्ती हे करत आहेत, आपल्याला असं दिसतं. आणि ह्याच्यातूनच आपला समाज, आपलं राष्ट्र, आपला देश हा उभा राहत असतो. मग आत्मनिर्भर भारत अभियान याच्यामध्ये आपली सगळ्यांची जी भूमिका आहे, म्हणजे तरुणांची जी भूमिका आहे, त्यातही इंजिनियर्सची भूमिका आहे, ही फार महत्त्वपूर्ण ही राहिलेली आहे, सगळ्या जगामध्ये पण राहिलेली आहे. आणि यासाठी सगळ्यात मोठी जी आवश्यकता आपल्याला वाटते ती म्हणजे साधनं म्हणून पैसा असं आपल्याला वाटतं. पण आपण जर जगभरामध्ये पाहिलं तर कमीत कमी साधनांमध्ये विविध शोध लागलेले आहेत. भारतामध्ये आपल्या ऋषीमुनींनी जे काही शोध लावले, शून्याचा शोध असेल, जगदीशचंद्र बसूंनी वनस्पतीमध्ये पण प्राण असतो, ते निर्जीव नाही आहे हा लावलेला शोध, की सगळं जग तोपर्यंत समजत होतं की या ठिकाणी जे काही वनस्पती आहेत या पृथ्वीवर या निर्जीव वस्तू आहेत, तर त्याच्यामध्ये जीव असतो, त्यांना संवेदना असतात, भावना असतात, याचा शोध त्यांनी लावला. आता असे अनेक असंख्य शोध हे आपल्या भारतामध्ये लागले, तर शास्त्रज्ञांकडे काय होतं? काही नव्हतं. ज्यांनी राईट बंधूंच्या आधी विमान आपल्या इथे चौपाटीवरती मुंबईला उडवलं ते तळपदे बंधू, तर आपल्याला लक्षात येतं की हे जे आपल्या इथं ज्ञान होतं ते कुठून निर्माण झालं. त्यासाठी पैशाची आवश्यकता कधीच पडली नाही आमच्या इथे. साधनांची पण कमतरतेमध्ये ज्याला जे करायचं असतं ती अंतःप्रेरणा असते, त्यातून ते करत असतो. आणि म्हणून या 20 लाख कोटींकडे पाहत असताना आम्ही कसं पाहतो, आम्हाला कोणीतरी दुसऱ्यांनी दिलं पाहिजे आणि आम्ही त्याच्यावर उभं राहणार, तर मग ती आत्मनिर्भरता नव्हे. शासन सुद्धा हे पैसे शेवटी कुठून आणणार आहे, कुठलंही सरकार असो ते कुठून आणणार आहे, आणि त्याला मर्यादा असणार आहेत केव्हाही. आणि म्हणून सरकारच्या पेक्षा सुद्धा आपल्या समाजाच्या ज्या क्षमता आहेत त्या प्रचंड आहेत. आणि त्याच्याच आधारावरती आपल्या जगामध्ये काही भारताचे जे स्थान होतं ते त्याच्या आधारावरतीच पूर्वी होतं. ज्या व्यवस्था होत्या त्या व्यवस्था समाज चालवण्यासाठी होत्या, तसंच आज सुद्धा आहे. आता या सगळ्या संकटाच्या काळामध्ये जे काही तोटा निर्माण झालेला आहे, जे काही नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्यासाठीचा एक योजना आणि पुढची सगळी एकूण जगाची दिशा, आपल्या देशाची दिशा, आर्थिक प्रगती ही या माध्यमातून ठरवता येऊ शकते. आणि म्हणून काही विचार हा केला जाऊ शकतो. म्हणून ग्रामीण भागामध्ये विचार करत असताना जे काही मी मगाशी वर्णन केलं की कोणकोणत्या प्रकारचे उद्योग व्यवसाय हे ग्रामीण भागात निर्माण होऊ शकतात. त्याचा आधार शेती असू शकतो, त्याचा आधार आमच्या मूलभूत गरजा ज्या आहेत, अन्न, वस्त्र, निवारा,
ज्ञान, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य, आताच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या ज्या काही आणखीनही गोष्टी निर्माण झाल्या. पूर्वी अन्न वस्त्र निवारा एवढंच होतं, तर त्यात आरोग्य ही पण मूलभूत गरज निर्माण झाली, ज्ञान ही पण गरज निर्माण झाली, तंत्रज्ञान ही पण गरज निर्माण झाली. या सगळ्याच्या दृष्टीनं ग्रामीण भागामध्ये शेतीबरोबरच याच्यामध्ये काय काय उद्योगांची निर्मिती होऊ शकते. व्यक्ती आधारित, कुटुंब आधारित, तालुका गाव आधारित त्याचा विचार होऊ शकतो. आमच्या गावातून कोणकोणत्या गोष्टींसाठी पैसा बाहेर जातो आणि कोणकोणत्या गोष्टीतून पैसा आमच्या गावात येतो याचा जर अभ्यास केला तर गावांमध्ये सहजपणे उद्योग हे निर्माण होऊ शकतात असं आपल्या लक्षात येईल. कारण पूर्वी आमची गावं अशा पद्धतीने चालतच होती. हा काळ फार जुना नाही आहे, अलीकडपर्यंत. आपण जर कणेरी मठामध्ये गेलो आणि आणखीनही काही ठिकाणी पूर्वीच्या आमच्या उद्योगप्रधान गावांचं, ग्रामीण भागाचं चित्र तिथं आम्हाला मूर्तिमंत पाहायला मिळतं. आणि त्यातून आमचं जीवन सुखी, समाधानी, आनंदी, एकमेकाच्या ज्ञानाच्या आधारावर परस्परावलंबी अशा पद्धतीचं जीवन जगत आम्ही जीवन जगत त्या दिशेने जाण्यासाठी, म्हणून त्या दिशेने जाणं म्हणजे मला असं वाटतं की आत्मनिर्भर होणं आहे. म्हणजे व्यक्तीवरती निर्भर असणं, स्वतःवरती निर्भर असणं, कुटुंबावरती निर्भर असणं, स्वतःच्या गावामध्ये त्याच्या गरजा त्यांनी भागवणं, त्याच्या पुढे जाऊन जर आवश्यकता असेल तर तेवढ्याच गोष्टी आम्ही बाहेरून आमच्या गावामध्ये आणू. तर मग ह्या 20 लाख कोटी काय हा पैसा आपल्याला प्रचंड वाटेल असं लक्षात येईल. आता यातून शासनाची योजना करेल, त्याचा उपयोग आम्ही कसा करू शकतो. आमचं जे काही शिक्षण झालेलं आहे, आमचं जे काही क्षमता आहेत त्याच्याकडे आम्ही त्या अर्थाने पाहिलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या काही विशिष्ट क्षमता असतात, त्या क्षमतांच्या, त्या कौशल्याच्या आधारावरती पुढे प्रगती करता येते. माणूस तसंच जगत असतो. परंतु कुठेतरी इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असा असतो की नाही, अरे मला कुणीतरी काहीतरी दिलं पाहिजे, माझ्यासाठी कुणीतरी काहीतरी केलं पाहिजे. पण आता ती वेळ संपलेली आहे. आत्मनिर्भर आपल्या देशाने व्हायचं असेल तर मला स्वतःला आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. मला स्वतःला माझ्या मनाने, माझ्या विचाराने, माझ्या पायावरती उभं राहायला पाहिजे. त्यासाठी मदत सगळ्यांची मी घेईन, परंतु तो जो आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वास हा आम्हाला यातून मिळू शकतो का. आणि म्हणून आपल्या माननीय पंतप्रधानांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये असं म्हटलं की कोरोनाच्या पूर्वीचा काळ हा पैसा केंद्रित अशा पद्धतीचा असा राहिलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये मनुष्य केंद्रित अशा पद्धतीच्या व्यवस्था सगळ्या जगभरामध्ये निर्माण होतील असं त्यांनी त्या ठिकाणी. आणि ही मूलभूत जी चिंतनाची दिशा आहे ही आपली भारतीय चिंतनाची दिशा आहे. तर त्या दिशेने आपल्याला आता गतिमान व्हायचं आहे. म्हणून या आत्मनिर्भर पॅकेजचा आपण काही विचार करू शकतो असं मला वाटतं. शेती आणि मजुरांचा विचार करत असताना मला वाटतं काही जी आकडेवारी आपल्याकडे जी आत्ता जमा झाली आहे, काही महाराष्ट्र आणि याच्या अखिल भारतीय स्तरावरती, तर ती थोडी आकडे सांगावेसे मला वाटतात. म्हणजे मग आणखीन पुढची आपलं जे चिंतन आहे, जी चर्चा आहे ती चालू राहील. की एकूण 20 लाख कोटी रुपयामध्ये जे काही प्रत्येक राज्याला काही त्याचा वाटा येईल, काही योजना त्याच्यामध्ये ज्या काही घोषित झालेल्या आहेत, तर त्यातला शेतीचा वाटा मी सांगितला. आणि शेतीवरती साधारणपणे आपल्या देशामध्ये आज सुद्धा 55 ते 60% लोक हे शेतीवरती निर्भर आहेत. प्रत्यक्ष शेती करणारी संख्या कमी आहे, परंतु शेतीवरती निर्भर असलेले एवढी मोठी लोकसंख्या आहे. ही शेतीवरती जो काही अवलंबित्व आहे, हे अवलंबित्व आपल्याला कमी करावं लागेल. त्यावेळेला शेतीचा एकूण जो GDP मधला वाटा आहे, जो स्वातंत्र्याच्या वेळेला 56% होता आणि तो नंतर कमी होत आज 14-15% येऊन ठेपलेला आहे. निर्यातीमधला वाटा सुद्धा आपला सुरुवातीला 33% वगैरे तो कमी होतो आता अगदी 17-18% तो आलेला किंवा त्यापेक्षा पण कमी आहे. तर ही जी स्थिती निर्माण झालेली आहे, ही स्थिती आपल्याला बदलायची असेल तर शेतीवरचं अवलंबित्व कमी करावं लागेल. थेट म्हणजे शेतीमध्ये काम करणारे कमी आणि शेतीतून खाणारे अधिक अशा अर्थाने अवलंबित्व मी म्हणतो. की प्रत्येक माझ्या वेळेचा उपयोग हा माझ्या देशाला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी कसा होईल. म्हणजे एक संकल्पना जी मध्यंतरी आलेली होती की पर ड्रॉप मोर क्रॉप, तसं माझ्या वेळेचा उपयोग करून मला अधिक फ्रुटफुल किंवा ज्याला उपलब्धी केंद्रित अशा पद्धतीचं काय मला करता येईल याचा विचार प्रत्येक शिक्षित व्यक्तीनं, ज्याचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, ज्याचं शिक्षण म्हटलं की हो माझं आता संपलं, मला शिकायचं नाही आहे, असं प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे. आणि असं आम्ही ज्यावेळेला उद्योग प्रधान बनू आणि मग त्याच्यासाठी या सगळ्याचा उपयोग हा करणं आणि त्याचा बेस आता ग्रामीण असेल तर ग्रामीण भागात आज सुद्धा रिसोर्सेस खूप आहेत.
फक्त त्याच्याकडे लक्ष हे शासनाने द्यायचं ठरवलेलं आहे. आम्हाला त्याच्यामध्ये आमचं कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल. म्हणजे आपल्याला सहज मी मराठवाड्याचं एक उदाहरण देतो आकडेवारीकडे जाण्यापूर्वी, की आज मराठवाड्यातून असंख्य तरुण हे पुण्यासारख्या ठिकाणी UPSC MPSCचा किंवा अन्य कुठल्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी येतात. तर एका जिल्ह्यातून 20,000, 30,000, 40,000, 50,000 विद्यार्थी येतात. आता तिथून येणारा जो पैसा आहे तो पैसा हा किती कष्टातून आलेला आहे. कारण तिथे रिसोर्सेस, तिथं असलेली जी काही प्रतिकूलता आहे शेतीमधली, कारण दुसरं कुठलंही उपलब्ध उपजीविकेचं साधन नाही, पैसा कमवण्याचं साधन नाही. आणि मग आपण जिथं पाहतो की शेतकऱ्यांची आत्महत्या होतात, तर अशा भागामध्ये काय परिस्थिती असेल की आपल्या नातवाला 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा घ्यायला पैसे नाही म्हणून आत्महत्या करणारा आजोबा असतो. तर अशा स्थितीतून तिथले लोक आपल्या घासातला घास बाजूला ठेवून त्याचे पैसे करून ते इकडे जर पाठवत असतील तर त्याचं मूल्य हे मी म्हणेन की अमूल्य अशा पद्धतीचं त्याचं मोल हे आहे. आणि असं जर असेल तर आम्ही त्याच्याकडे कसं बघतो आहोत. म्हणजे मुळात पुण्यासारख्या शहरांमध्ये जे लोक इथे राहतात त्यांचे उद्योग, म्हणजे जसं काही भोजनालय आहेत, काही हॉस्टेल्स आहेत, काही खोल्या भाड्याने जातात, त्यांची उपजीविका त्याच्यावर चालत असेल तरी सुद्धा आपण विचार करू शकतो की किती पैसा मराठवाड्याच्या सारख्या भागातून एका विद्यार्थ्याचा महिन्याचा खर्च 5 ते 10,000 रुपये, वर्षाचा किमान 70-75,000, 1 लाख रुपये, आणि असे एका जिल्ह्यातले 50,000 विद्यार्थी आणि एवढे 8 जिल्हे तिथे आहेत. आपण विचार करू शकतो की हे गणित कुठल्या कुठे जातं. तर इतकं प्रचंड आर्थिक शोषण त्या भागाचं होताना आपल्याला दिसतं. तर हे थांबायचं असेल तर ग्रामीण भागामध्ये तिथे रिसोर्सेस, तिथे रोजगार, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर हे निर्माण व्हायला पाहिजे. त्यासाठी या 20 लाख कोटीच्या ह्याच्यामध्ये पुष्कळ तरतूद केलेली असू शकते. फक्त आम्ही तिथं राहणार आहोत का तरुण त्या गावामध्ये, तर त्या रिसोर्सेसचा उपयोग होणार आहे. म्हणजे मला आठवते की आमच्या लहानपणी गावामध्ये राहणारे जे सरकारी कर्मचारी जे होते, म्हणजे आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल कदाचित की प्रत्येक गावामध्ये 15 ते 20 शासकीय कर्मचारी गाव पातळीवरती आहेत. म्हणजे गावचा कोतवाल आहे, तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत, तिथला MSEBीचा लाईनमन आहे, तिथला वेटरनरी तिथला कर्मचारी आहे, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, अशी जर सगळी संख्या काढली तर तिथे 15 ते 20 संख्येत येऊ शकते. आणि हे लोक जर गावात राहिले तर मला आपण विचार करा की हे लोक सगळेजण आपल्या स्वतःच्या पुढच्या सोयींसाठी म्हणून शहरामध्ये राहतात आणि पुन्हा शहरामध्येच तिथल्या उद्योगांना हातभार लावतात. हे जर गावात राहिले तर गावाची इकॉनॉमी सहज सुधारेल. म्हणून आपण सगळ्यांनी गावात राहून जे काही आम्हाला करायचंय ती दिशा आम्हाला पकडता येईल का पुढच्या काळामध्ये, शासनाकडे आपण नक्की मागणी करतोय. मी सुद्धा स्वतः ट्विटद्वारे मागणी केलेली आहे की सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना गावामध्ये तुम्ही राहायला सांगा. या अगदी कोरोनाच्या काळात राहायला जर सांगितलं तर खूप प्रश्न संपतील. परंतु आपण सगळ्यांनीच स्वतः ठरवलं पाहिजे की शहरात नाही येत, आम्ही गावासाठी काही ना काहीतरी करूया. आणि म्हणून फक्त कोणीतरी बाबा आमटे, कोणीतरी अभयभंग, कोणीतरी डॉक्टर अशोक कुकडे अशा मंडळींनी खेड्यात जाऊन ग्रामीण भागात जाऊन काम करायचं असं नाही. तर अशा आजच्या काळामध्ये, कारण आपण म्हणतो की 70% आमचा जो भारत आहे हा खेड्यांमध्ये राहतो, आणि खेडी नाही सुधारली तर कसं होणार, आमचा देश कसा पुढे जाणार आणि तो कसा आत्मनिर्भर होणार. आणि हा आत्मनिर्भर कोण करणार, खेड्यांचा विकास कोण करणार, तर आपल्यासारख्या तरुणांच्याच वरती तो सगळा मला वाटतं ती जबाबदारी आहे. म्हणजे आत्ताच्या सगळ्या 20 लाख कोटीच्या याच्यामध्ये एकूण आपल्या महाराष्ट्रासाठी जी काही आकडेवारी उपलब्ध आहे ती साधारण 2.25 लाख कोटी रुपयाचं अशा पद्धतीचं पॅकेज हे कदाचित आपल्याला मिळू शकतं. त्याची वर्गवारी करू शकलो तर MSMEसाठी साधारण 35,000 कोटी म्हणजे छोट्या छोट्या उद्योगांसाठी वगैरे वगैरे ते मिळू शकतात. जे काही बांधकाम व्यावसायिक, आता आपण सगळे COEPत, आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग हा एक मोठा आपल्या इथला व्यवसाय आहे आणि मधल्या काळामध्ये तो नोटाबंदीच्या नंतर सगळं त्याची वाताहत झालेली आपल्याला माहिती आहे. तर 70,000 कोटी रुपये सबसिडीच्या रूपाने हे शासनाने डिक्लेअर केलेले आहेत, केंद्र शासनाने. ते एकूण देशासाठी केलेले आहेत. त्यापैकी 40% वाटा हा भारतामध्ये येऊ शकतो. म्हणजे साधारण तो 40% आपल्या इथं व्यवसाय आहे, बांधकाम व्यवसाय. तर त्याच्यासाठी 14,000 कोटी रुपयांपर्यंतचं जे रक्कम आहे ती आपल्याकडे येऊ शकते, अशी माहिती आपल्याला मिळू शकते.
साधारणपणे अन्य जे काही छोट्या मोठ्या तरतुदी आहेत आणि त्याच्यासाठी इस्कॉप नावाचा जो विषय आहे त्यातून 90,000 कोटी येऊ शकतात. नरेगा जो साधारण मजुरांसाठीचा जो विषय आहे ग्रामीण भागामध्ये, तर त्यांच्यासाठी 5,000 कोटी रुपये हे दिलेले आहेत. त्यातले 1,500 कोटी रुपये हे आपल्या महाराष्ट्रासाठी नक्की येऊ शकतात. शेतीच्या विषयामध्ये खूप चांगली तरतूद जी केलेली आहे 1,00,000 कोटी रुपयाची, तर त्याच्यामध्ये फार्म गेट इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 10,000 कोटी रुपयांची तरतूद ही केलेली आहे आणि 1,00,000 कोटी रुपये त्यातले 10,000 कोटी रुपये हे आपल्याकडे येऊ शकतात. त्याच्यामध्ये काय काय आहे तर ॲग्री स्टार्टअप्स आहेत, FPOज आहेत, ॲग्री एंटरप्रेन्योरशिप आहे, ॲग्री व्हॅल्यू चेन आहे आणि जे काही ॲग्री कॉपरेटिव्ज आहेत ग्रामीण भागामध्ये, तर त्यांच्यासाठी काही व्यवस्था निर्माण तरतूद याच्यामध्ये केलेली आहे. मायक्रो फूड या विषयामध्ये साधारणपणे 1,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली ही आपल्याला त्याच्यामध्ये दिसते. आणखीनही ज्या योजना चांगल्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये हर्बल म्हणजे औषधी वनस्पतींच्यासाठी आपल्याला लक्षात येतं तरतूद केलेली आहे. ॲनिमल हजबंडरी म्हणजे लसीकरणासाठीची मोठी तरतूद केलेली आहे. मधुमक्षिका पालनासाठी तरतूद केलेली आहे आणि टॉप टू टोटल अशी एक भूमिका घेऊन या सगळ्या विषयांचा विचार होणार आहे. तर त्या सगळ्या ह्याच्यातून 2,000 कोटी रुपयांची तरतूद ही केलेली आहे आणि या सगळ्या ह्याच्यातून एकूण बेरीज केली तर लक्षात येतं की 78,500 कोटी रुपये हे या सगळ्या ह्याच्यातून महाराष्ट्राला मिळू शकतात. एवढ्या ह्याच्यातून यापूर्वी जे काही पैसे दिले गेलेले आहेत ते त्याच्यातून धान्य आहे, कॅश आहे आणि जे काही स्थलांतरित किंवा ग्रामीण भागामध्ये विविध योजना उज्ज्वला आहे, आणखीन काय आहे, त्याच्यातून 28,000 कोटी रुपये ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत अशी माहिती आहे. फिस्कल स्पेस म्हणजे तूट भरून काढण्यासाठी जी काही तरतूद महाराष्ट्रात ते 1,65,000 कोटी रुपये की त्याच्यामध्ये महाराष्ट्रासाठीची व्यवस्था केलेली आहे आणि आत्ताचं हे 78,500 कोटी रुपये, तर एकूण बेरीज ही 2,70,000 कोटी रुपये इतकी होते. आता हा जो पैसा आहे हा याच्याकडे केवळ आपण मी म्हटलं तसं पैसा असं न फक्त सीड मनी म्हणून जर बघितलं आणि त्याच्यासाठी आमची स्वतःची सिद्धता हा त्यातला मला वाटतं की फार महत्त्वाचा बिंदू राहू शकतो. आणि हे करत असताना आम्ही जर नीट विचार केला की आज देशामध्ये 40% कच्चा माल हा शेतीतून उपलब्ध होतो. आज आमच्या जे काही श्रमिक वर्ग आहे तो निम्मा श्रमिक वर्ग आज शेती आणि शेती संलग्न अशा पद्धतीच्या व्यवसायांमध्ये तो आजही आहे आणि एकूण आपल्या सगळ्या व्यवस्थांमध्ये GDPचा जो वाटा आहे तो वाढण्यासाठी या सगळ्यामधली जी गुंतवणूक ही आत्ता जी घोषित झालेली आहे फार महत्त्वाची आहे आणि त्या दिशेने आपण जर नीट वाटचाल केली तर मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये ग्रामीण भागाच्या एकूण सक्षमीकरणासाठी, आर्थिक सक्षमीकरणासाठी पुष्कळ काही गोष्टी करता येतील. परंतु त्यासाठी आमची स्वतःची सिद्धता काय हा त्यातला खूप महत्त्वाचा मुद्दा हा राहू शकतो. कारण आपल्याकडे खरीप आणि रब्बी हे दोन मुख्य हंगाम हे शेतीचे हे आहेत. उन्हाळी हंगाम हा जिथे पाण्याची व्यवस्था आहे तिथल्यासाठीच आहे, परंतु दोन हंगामी शेती आपल्या देशाची ही प्रामुख्याने राहिलेली आहे आणि त्यातलं 53% उत्पादन हे रब्बी अन्नधान्याचं उत्पादन, धान्योत्पादन हे खरीपामध्ये हे होत असतं. जो आता येणारा आपला जूनपासूनचा सुरू होणारा हंगाम हा त्याच्यामध्ये हे उत्पादन होत असतं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती की अत्यंत विपरीत स्थितीमध्ये सुद्धा म्हणजे आत्ताची जी काही शेतकऱ्यांची स्थिती आहे, रोज 41 शेतकरी आत्महत्या करतात असं एकूण आकडेवारी सांगते. हे कोरोनापेक्षा पण जास्त भयंकर आकडेवारी आहे की रोज 41 जण हे रोज ते आत्महत्या करतात आपल्याला लक्षात येतं. तर आणि हे आज नाही तर आत्तापर्यंत 3.5 लाख शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने आत्महत्या केलेल्या आहेत. हा खूप प्रदीर्घ काळ आहे. 1993-94 पासून हे सगळं घडत आलेलं आहे आपल्या देशामध्ये. अशा परिस्थितीत सुद्धा आज आपले शेतकरी, आपल्या ग्रामीण भागातले 55% जे शेतीवर अवलंबून असलेले लोक, मजूर हे आपल्या देशासाठी सरप्लस उत्पादन करत आहेत. मग त्यांचं दुःख दैन्य दूर करण्यासाठी आपल्याला काही करता येईल का? तर त्यांना केवळ तिथं राहून त्यांच्यासोबत खांद्याला खांदा भिडवून
आणि त्याला तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग, अनेक हे जे काही नवीन योजना ह्या त्यांना मिळवून देऊन त्यांचं जीवन सुखी जरी केलं तरी कितीतरी पटीनं त्यांचं सक्षमीकरण हे आपण सहजपणे करू शकतो. परंतु त्यांच्या सोबत राहून ते करावं लागेल. शहरात राहून केवळ पुस्तकं लिहून काही प्रोजेक्ट रिपोर्ट्स करून आणि आम्ही तुम्हाला अशी मदत करतोय त्यांनी होणार नाही. आजची गरज ही आहे की तिथे जावं लागेल, तिथं राहावं लागेल, त्याशिवाय तिथले प्रश्न आणि हे समजणार नाही. आणि आत्ताच्या कोरोनाच्या काळामध्ये खूप मोठे लोकसंख्या ही शहरी भागातून ग्रामीण भागामध्ये जी गेलेली आहे ती हे आज अनुभव करते आहे की खरं जीवन कोणतं आहे. म्हणजे निसर्गाच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला आनंद होतो. म्हणून आपण 5 दिवस वीक डेजला जेव्हा पैसा कमवतो, खूप दगदग करतो, धावपळ करतो, तेव्हा शनिवार रविवार कुठे ना कुठेतरी बाहेर जाऊन निसर्गाच्या जवळ जाऊन शांत ठिकाणी राहून लॅपटॉप, मोबाईल हे सगळं बाजूला ठेवून आणि तिथं वेळ घालवतो. आता हे जर असेल तर आम्हाला सततच जर निसर्गाच्या जवळ राहायला मिळालं तर वेगळ्या पद्धतीनं काही करण्याची गरज नाही, त्यासाठी वेगळ्या सुट्टीची पण गरज नाही. कारण आम्ही ते निसर्गाच्या जवळचं ग्रामीण जीवन ज्याच्यामध्ये धावपळ कमी आहे, पैशासाठीची वणवण कमी आहे, मृगजळाच्या पाठीमागं धावणं नाही, हे जेव्हा होईल तेव्हा असं वाटतं. आता शेतीचा विचार करत असताना आपल्या देशामध्ये साधारण जी मोठी राज्य आहेत, बऱ्याचदा कृषीप्रधान देश असं म्हणत असताना असं का म्हणायचं तर आंध्र, आसाम, बिहार, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बंगाल, पश्चिम बंगाल हे जे मोठे राज्य आहेत हे सगळे मान्सूनवरती अवलंबून आहेत, शेतीवरती अवलंबून आहेत. या भागातलं पूर्णपणे अर्थकारण शेतीवरती अवलंबून आहे. अशी 11 मोठी राज्य आहेत. आणि या भागात जर दुष्काळ पडला, या भागात जर अतिवृष्टी झाली तर त्या भागातली पूर्णपणे शेती कोलमडीस येते. किंवा खूप दुष्काळ पडला तर त्या ठिकाणचं उत्पादन संपतं, शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा राहत नाही आणि परिणामी त्या भागातले पूर्ण सगळे उद्योग, व्यवसाय, बाजारपेठा या ठप्प होताना आपण अनुभव करत असतो. आणि म्हणून एकूण दर देशाच्या 54% लागवड क्षेत्र या केवळ 11 राज्यांमध्ये येत असतं. आणि म्हणून आपल्याला विचार करताना खूप मोठी लोकसंख्या या सगळ्या भागामध्ये राहते आणि जी शेतीवर अवलंबून आहे तर त्या भागामध्ये आपल्याला, त्यात महाराष्ट्र हे पण आपलं एक शेतीप्रधान असं राज्य आहे, तर आपल्याला त्याचा विचार नक्कीच करावा लागेल असं वाटतं. आणि तर मग भर कशावर द्यावा लागेल तर आमच्या इथे जे काही 9 कृषी हवामान विभाग आहे त्यानुसार पिकांची योजना, ग्रामीण भागामध्ये तिथे होणारे पदार्थ, अन्न धान्य उत्पादन, कडधान्य उत्पादन, गळीत धान्य उत्पादन, जी काही पेरिशेबल म्हणजे नाशवंत माल आहे त्याच्यावरती प्रक्रिया उद्योग, अशी एक मूल्य साखळी त्यातून निर्माण करून आणि शहरी भागामध्ये किंवा विदेशामध्ये त्याचं एक्सपोर्ट करणं, त्याची निर्यात करणं, अशा याच्यावरती जर भर दिला तर मला वाटतं की पैशाच्या मागे न धावता जे ज्या भागामध्ये टिकू शकतं त्याचा विचार करून आणि ज्याची आवश्यकता आहे त्याची डिमांड लक्षात घेऊन जर शेती या विषयावर लक्ष दिलं आणि त्या पद्धतीचे उद्योग ग्रामीण भागात निर्माण झाले तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही संधी ही पुढच्या काळामध्ये राहणार आहे. आता शहरी भागातून जे लोक ग्रामीण भागात गेलेले आहेत त्यांना जर खरंच तिथे ॲब्सॉर्ब करायचं असेल आणि शहरी भागामध्ये ज्यांच्याकडे काही रिसोर्सेस ग्रामीण भागात नाहीत ती मंडळी शहरी भागात नक्की येतील. साधारण 2 महिने ते 3 महिन्यानंतर ही चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल, तोपर्यंत होणार नाही. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये पुढचा सगळा काळ कसा राहणार हे अजूनही अनिश्चित आहे. परंतु आता एक विचार करायचा म्हणून आपण हा विचार ठेवू शकतो की ग्रामीण भागामध्ये सगळं जर झालं आणि जसं स्मार्ट सिटीजचा विचार शासन करत आहे तसं स्मार्ट विलेजेस, आणि स्मार्ट म्हणजे एकदम चकाचक असणं आवश्यक नाही तर किमान जे पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर याची व्यवस्था जरी झाली तरी ग्रामीण भागामध्ये मगाशी जसं म्हटलं की तिथले शासकीय कर्मचारी जे गावांसाठी आहेत ते तिथे राहिले तर तिथली अर्थव्यवस्था सुधारेल, त्यांच्यावर तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारेल, तिथल्या ज्या लोकांच्यासाठीच्या सुविधा आहेत त्याची व्यवस्था तिथे चांगल्या पद्धतीने होईल. आणि हे झालं तर मग कुणालाही आपलं घर, आपलं गाव सोडून, आपला भाग सोडून दूर जायची कोणाची इच्छा नसते. आणि म्हणून तर वर्षातून केव्हा ना केव्हा गावाकडे जायची, मग गणपती असेल, जत्रा यात्रा असतील, सण समारंभ असतील, यावेळेला लोक गावाकडे जायचा प्रयत्न करतात, तिथे वेळ घालवतात, कारण मूळ ओढ तिकडं असते. आणि अशा अर्थाने हे जर आपण घडवू शकलो तर मला वाटतं की ग्रामीण भागामध्ये जे काही आजचे प्रश्न शेतीचे आहेत आणि या मायग्रेशनच्या सगळ्या एकूण याच्यामध्ये
जो मजुरांचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या समोर आलेला आहे, त्या सगळ्याला जर उत्तर शोधायचं असेल तर ग्रामीण भागाचं सक्षमीकरण याच्याशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही हे आपल्याला म्हणावं लागेल. आणि हे जर आपण या काळात नाही करू शकलो तर आता पुन्हा केव्हाच करणं शक्य नाही, कारण ही एक संधी आपल्याला आत्ता लक्षात येते आहे. आणि या सगळ्या स्थितीमध्ये आज आपण कोरोनाच्या या सगळ्या मध्यावरती आहोत असं मला वाटतंय, की एकदम सुरुवात होताना कसं होणार काय होणार एक भीतीचं दहशतीचं वातावरण होतं. आता हळूहळू आम्हाला या कोरोनाची सवय व्हायला लागलेली आहे आणि पुढचाही काळ अशाच पद्धतीचा काही जाईल. आणि त्याच्यानंतर मग या सगळ्या मधल्या काळामध्ये आम्हाला या सगळ्या चिंतन प्रक्रियेमध्ये काय काय करता येऊ शकतं याची काही मांडणी, याचा विचार, याचे प्रकल्प बांधणी करणं, रिसोर्सेस आहेत त्याचा आढावा घेणं, त्याचा सर्वे करणं, आणि हे काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता शासन स्तरावरती पण झालेलं आहे. खूप चांगला विचार जे आमचं श्रम मंत्रालय आहे आपलं त्यांनी पण केलेलं आहे, की देशातल्या सगळ्या मजुरांची नोंदणी ही त्या ठिकाणी होते आहे. आणि जसं मला मागे समजलं होतं की इंग्लंडमध्ये गेल्यानंतर तिथं कुणी नवीन माणूस गेला की त्याला स्वतंत्र त्याचं नोंदणी होते, आय कार्ड मिळतं, आणि मग त्याला काम करायचं असेल तर ते कार्ड त्याला सगळीकडे दाखवता येतं. तर तशा पद्धतीचं जे ज्यांना कुठलेही रिसोर्सेस नाही, जे ज्यांच्याकडे काही स्किल आहे विशिष्ट, तर त्या स्किलच्या आधारावरती ते त्यांची नोंदणी करणं आणि मग त्याच्या आधारावर देशामध्ये कुठेही जसं वन नेशन वन रेशन कार्ड असं जे योजना आहे तशाच पद्धतीचं हा पण विषय मजुरांचा त्याची नोंदणी करण्याचं काम हे श्रम मंत्रालयाने हातात घेतलेलं आहे. ते खूप अभिनंदनास्पद आहे. आणि एकूण आपल्या या सगळ्या मजुरांच्या समस्येला एक उत्तर शोधण्याच्या दिशेने एक पाऊल असं त्याला म्हणता येऊ शकतं. आणि आपल्याला लक्षात येईल की शेतीचा विचार, मजुरांचा विचार हा खूप चांगल्या पद्धतीनं हा होऊ घातलेला आहे. परंतु हा पूर्ण विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या सगळ्यांचा सहभाग, कारण केवळ सरकार काही करू शकत नाही, त्यांना समाजाची त्या त्या भागात राहणाऱ्या लोकांची पूर्ण साथ असावी लागते, तेव्हाच ते शक्य होत असतं. कुठलंही शासन असो तर ते हे सहकार्य शासन आणि समाज मिळून लोकशाही बनत असते. तर अशा अर्थाने आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग द्यावा. आजच्या या आत्मनिर्भर पॅकेज समजून घेताना माझ्या मनामध्ये जे काही विचार आले ते मी आपल्यासमोर विचारार्थ ठेवलेले आहेत. या संबंधामध्ये काही प्रतिक्रिया, काही प्रश्न, काही म्हणायचं असेल तर नक्कीच आपण माझ्याशी संपर्क करू शकता. माझं स्वतःचं फेसबुक पेज आहे, त्याच्यावरती आपण प्रश्न टाकू शकता. आपण नक्कीच पुढच्या काळामध्ये एकमेकाच्या संपर्कात राहूया. धन्यवाद.